श्रोतेहो नमस्कार. मी प्राध्यापक प्रमोद सेटे. आज आपल्यासमोर पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या व्यक्तिसंग्रहातील एका व्यक्तीचं चित्रण, या चित्रणाचं अभिवाचन मी आपल्यासमोर करणार आहे. आपण सुरुवातीला पु ल देशपांडे यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. पु ल देशपांडे म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे होय. त्यांना भाई या नावाने ओळखत असत. त्यांनी मराठी साहित्यामध्ये नाटके, कादंबऱ्या, कथासंग्रह, लेखसंग्रह, व्यक्तिचित्रणे अशा साहित्य प्रकारामध्ये लेखन केले आहे. त्यांची असा मी, एक शून्य मी, बटाट्याची चाळ, ती फुलराणी, तुझे आहे तुझ पासी, सुंदर मी होणार इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी अभिनय, संवाद, संगीत, गीतरचना या क्षेत्रामध्ये काम केलेले आहे. मानाचे पान, देव पावला, पुढचं पाऊल, गुळाचा गणपती हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. पु ल देशपांडे हे एक बहुआयामी असे व्यक्तिमत्व होते. श्रोतेहो, सुरुवात करूया परोपकारी गंपू, लेखक पु ल देशपांडे. गंपू जन्माला आला तो हितचिंतक म्हणूनच. मला खात्री आहे की जन्माला येणारा प्रत्येक जीव भोकांड पसरून येतो. पण गंपूने जन्मल्याबरोबर आईला नसले तरी सुईणीला तरी नक्की विचारले असेल, कसं काय गोपिकाबाई, तब्येत ठीक आहे ना? तुकाराम धंद्याबिंद्याचे पार वाटोळे झाल्यावर तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता म्हणाला असेल. पण गंपू जन्माला आला तोच उपकारापुरता आला. केवळ आईची वात्सल्य भावना तृप्त करणे आणि वडिलांना वारसाची सोय करणे या पलीकडे गंपूचा जन्माला येण्यात देखील दुसरा कोणताही हेतू नसावा. इतका उपकारी पुरुष यापूर्वी भूतलावर नांदला असेल की नाही देव जाणे. गंपू कपडे शिवून घालतो ते केवळ बाबूराव शिंप्यांचा धंदा चालावा म्हणून. जेवतो किराणा भुसार दुकानदारावर उपकार म्हणून. सरकारी कचेरीत नोकरी करतो पंचवार्षिक योजना यशस्वी व्हावी म्हणून. शाळा कॉलेजात देखील मास्तरा प्रोफेसरांची चूल पेटावी म्हणून गंपूने इतरांपेक्षा चांगला भक्कम तळ दिला होता. आणि शेवटी लग्न केले ते देखील सासऱ्याचा एक नवमांश भार उतरावा म्हणून. हे मी माझ्या पदरीचे सांगत नाही. खुद्द गंपूच लग्नाची आमंत्रण पत्रिका घेऊन आला तो हेच सांगत, 9 मुली रे त्या अण्णासाहेबाला. दिवस हे असे. त्यातून भोर संस्थानात खाजगीकडे होता, तिथून रिटायर झाला. त्यात काय शिल्लक असणार. तशी मला जिमखान्यावरच्या काथ्यावाल्या कुरुळकरांची एकुलत एक मुलगी सांगून आली होती. घरजावई प्लस काथ्याच्या धंद्यात पार्टनरशिप. पण मला पटलं नाही. बरं, ती कुरुळकरांची मुलगी दिसायलाही खूप गोरी होती. पण मला ते रॉंग वाटलं. तर्जनीने टकलावरचा घाम गोळा करून झटकीत गंपू सांगत होता, ही मुलगी काळी आहे. आय ॲडमिट. पण रूपावर काय आहे मी विचार केला. आपल्या हातून जर एखाद्याचा भार हलका होत असेल तर काय करू नये. काय वहिनी? मग वहिनींनी गंपू भाऊजीस अनुकूल मत दिले. शाळेपासून मी आणि गंपू बरोबर होतो. परोपकार हा बालपणापासूनच मुरलेला. वर्गातल्या मुलांच्या पुस्तकांना गंपूने कव्हरे घालायची. मास्तरांची मंडई करायची. प्रेक्षणीय स्थळांची ट्रिप असली की गंपू चहा कॉफीच्या व्यवस्थेत. कॉलेजात देखील सिनेमाला निघालो की तिकिटे काढण्याची व्यवस्था गंपूकडे. सामान्यतः 5 फुटाच्या आत उंची, कमालीचे टकटकीत डोळे, तुकतुकीत कांती, त्याहून तुकतुकीत आणि वयाच्या 19व्या-20व्या वर्षीच पडलेले टक्कल.
खाकी फुल पॅन्ट आणि हाफ शर्ट घातलेला आणि सायकलीला किमान पक्षी तऱ्हेतऱ्हेच्या अर्धा एक डझन पिशव्या लटकवलेल्या, हे त्याचे ठराविक ध्यान. एक वेळ दत्ताच्या आसपास कुत्री नसतील, पण गंपूच्या हातात स्वतःखेरीज इतरांच्या पिशव्या नाहीत हे घडलेच नाही. कुणाच्या बाळंतविड्याची तयारी करण्यापासून तो अखेरची सामग्री आणण्यापर्यंतचे कार्य एकाच उत्साहात करण्याचे कसब असलेला गंपूखेरीज अन्य प्राणी माझ्या पाहण्यात नाही. शुद्ध आगाऊपणाच्या आधारावर गंपूचा बोटका आणि शोषिक देह उभा आहे. उभा आहे म्हणणे चूक आहे. हा देह इकडून तिकडे धावतो आहे. स्वतःच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला आलेला गंपू जाता जाता, वहिनी, सहस्त्रबुद्धे मंडळीत कडवे वाल फर्स्ट क्लास आले आहेत. एवढ्या लग्नाच्या गडबडीतून मोकळा झालो की आणून देतो, हे सांगून जायला विसरला नाही. जणू काही दुसऱ्या कोणाच्या तरी लग्नाच्या भानगडीत गंपू गुंतला होता. गंपूंच्या वडिलांनी आणि मातुश्रीने तर आपल्या ह्या एकुलत्या एका चिरंजीवापुढे केव्हाच हात टेकले होते. अगदी लग्न लागायचा प्रसंग भटजींनी गंगा, सिंधू, सरस्वती वगैरे नद्यांना हाके घालायला सुरुवात केली होती. भोवल्यावर गंपू उभा होता. इतका स्वस्थ एका जागी उभा राहिलेला अनेकांनी त्याला एकदाच पाहिला. बाजूला मी उभा होतो. कावेरी, शरयू, महेंद्र, तनया. भटजींनी तनयावर आळ लावला होता. घटिका पात्र बुडायला थोडा अधिक अवकाश असला की भटजी थोडीशी गायकी दाखवतात, तसा प्रकार चालला होता. गंपू काही पुटपुटल्यासारखे वाटले म्हणून मी थोडा जवळ गेलो. गंपू स्वतः मंगलाष्टके म्हणत होता. त्याला प्रामाणिकपणाने वाटले की भटजी महेंद्र तनयाच्या पुढली नदी विसरले. तो भटजींना ऐकू जाईल अशा आवाजात चरणमनवती म्हणून प्रॅक्टिंग करत होता. मी त्याला तशा अवस्थेत डोळ्यांनी चापला. माझ्या दृष्टीला दृष्टी भेटताच गंपूने मला डोळ्याच्या खुणेने जवळ बोलावले. आता वाजंत्री गलबलान करणे वगैरे इशारे चालू होते. तरीही त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून हा श्रीधर रूपी वर मला अंतरपाटापलीकडून खुणावित होता. मी गेलो. तशा अवस्थेत एका हातात हार घेतलेल्या गंपूने आपल्या हातातला हार माझ्या हातात देत सांगितले, पुरुषोत्तम, हा हार मी आमच्या सुप्रिटेंडंटच्या गळ्यात घालायला आणला होता. त्या पलीकडे तिकडे टोपलीत दुसरा हार आहे, तो चटकन घेऊन ये. मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि तेवढ्यात वाजवारे वाजवात झाले आणि सुप्रिटेंडंटचा हार भावी पत्नीच्या गळ्यात गंपूने अत्यंत नाईलाजाने घातला. आपल्याला अनेक विषयात उत्कृष्ट गती आहे याची गंपूला अकारण खात्री आहे. कुणाशीही बोलायला त्याला परिचया विधीचा उपचार लागत नाही. एका सर्वसामान्य पुढाऱ्याला हल्ली तुमचे भाषणं ऐकून पूर्वीपेक्षा बरी होतात, हे तो पुढारी लहानपणी गंपूच्या घरी पाणक्या असावा अशा अधिकाराने गंपूने सांगितलेले असे. त्याबद्दल आम्ही त्याला नंतर फायलावर घेतल्यानंतर गंपूचे एक्सप्लेशन असे, हे पहा, आम्ही त्याच्या व्याख्यानाला गेलो नाही तर तो पुढारी राहणार का? वी आर अ पार्ट अँड पार्सल ऑफ हिज पुढारीपणा. द्वैभाषिक इंग्रजी बोलण्यात तर गंपूचे तोंड धरणे अशक्य आहे. अरे म्हणजे काय, तू त्याला जाऊन शाबासकी द्यायची? मग काय, शॅल आय नॉट टेल हिम की बुवा दिस इज व्हॉट आय फील. कमाल आहे बुवा तुमची. बरं तो पुढारी मरू दे, शनिवारी संशय कल्लोळाला येणार का? आय एम गोइंग टू द थिएटर. तिकीट काढू. आणि शनिवारी 10-12 मित्रांची तिकिटे घेऊन गंपू थिएटरवर सर्वात आधी शेंगा तोंडात टाकीत उभा. या जणू काय आपण कंपनीचे मालक आहोत अशा थाटात आमचे स्वागत करीत गंपू म्हणाला, गणपतरावांना बजावून आलोय. फाल्गुनराव पूर्वीच्या गंधर्व कंपनीच्या थाटात झाला पाहिजे. तुझी ओळख आहे त्यांची? इतकी वर्षे गंपूची ओळख असून देखील हा प्रश्न विचारायचा मूर्खपणा करायची सवय जात नाही. ओळख कशाला? दमड्या मोजून वी आर गोइंग टू सी हिज अ प्ले. चला, दुसरी घंटा झाली आहे. बाकीचे कुठे आहेत? सगळे आत बसले आहेत. राम्या आल्या नाही, एवढ्यात येईल. राम्या या शब्दाने जी व्यक्ती डोळ्यासमोर
उभी राहावी तसला हा राम्या नाही. चांगला लंडनला जाऊन FRCS होऊन आलेला आमचा सर्जन मित्र आहे आणि गंपू 6 वेळा इंटर सायन्सला बसला. पण कुणाचाही उल्लेख एकेरी करायचा हे बालपणीत स्वीकारलेले त्याचे व्रत आहे. बापाला बाप म्हणणारा हा आमचा एकमेव मित्र. नाटक चालू झाले आणि गाणे सुरू होताच गंपूने नेहमीप्रमाणे तिकिटांच्या पैशाचा हिशोब सुरू केला. राम्या 14 रुपये 6 आणे काढ. अरे हळू गाणं ऐक. हॅट, गाणं काय ऐकतोस? नारायणरावाची गाणी ऐकली आहेत मिस्टर, हिच्यात काही दम नाही. बस सुरू झाल्यावर कंडक्टर पैसे वसूल करतो तसे नाटकातले गाणे सुरू झाले की गंपू मित्रांकडून तिकिटाचे पैसे वसूल करायला लागतो. नाटकात गाणी ही केवळ मंडळींना थोडी आपसात गप्पा मारायला विश्रांती मिळावी म्हणून योजनात आलेली एक सोय आहे असे त्याचे ठाम मत होते. नारायणरावांची गाणी ऐकली आहेत वगैरे उल्लेख केवळ आगाऊपणाचे द्योतक म्हणून. बाकी गाणे ह्या विषयात नव्हे, एकूण कुठल्याच विषयात काहीही न कळता प्रचंड आत्मविश्वास ह्या एकमेव भांडवलावर त्याचा उत्साह टिकून आहे. सायकलीला शेजारच्या 6 पिशव्या लटकलेल्या असल्या तरी त्यांनी आणायला सांगितलेल्या वस्तूच गंपू आणतो हा भरवसा नाही. काकू माझं ऐका, साबण चुरा हवाय ना तुम्हाला? लिव्ह इट टू मी. आज 25 वर्ष साबण चुऱ्याचे 1000 तरी नमुने मी वापरले आहेत. काकू निमूटपणे गंपूने आणलेला साबण चुरा घेऊन आत जातात. मंडईतून मटार आणायला सांगितला तर गवार आणायची आणि गवार ही मटारपेक्षा अधिक प्रोटीनयुक्त कशी आहे हे सिद्ध करायचे. हे त्याचे कार्य वर्षानुवर्षे चालू आहे. पंचवार्षिक योजना वगैरे प्रकरणे हल्ली लोकांना कळायला लागली, परंतु गंपूने आजवर 100वर योजनांचा निकाल लावला. चाळीत प्रत्येक उत्सव सार्वजनिक स्वरूपात करायचा. या योजनेत पोरांची बारसी देखील वी मस्ट फिनिश ऑफ अ पर्टिक्युलर डे या त्याच्या कल्पनेनं अनेकांना झीट आणली होती. सर्व क्षेत्रात त्याच्या ओळखी होत्या. कुठल्या स्टुडिओत कुठले पिक्चर शूट होत आहे ही वर्दी गंपूला आधी, कोणाच्या स्टोरीत दम आहे, कोणाच्या गाण्याच्या चाली कुठून चोरल्या आहेत, कुठल्या नटीचे किती हजाराचे कॉन्ट्रॅक्ट झाले, या इत्थंभूत बातम्या त्याला कशा लागतात त्याचे त्यालाच ठाऊक. आयुष्यात गंपू मॅट्रिकच्या परीक्षा पास कसा झाला हे कोणालाही न सुटलेलं कोड आहे. आणि पहिल्या झटक्याला पास झाला. त्यानंतर ICSला जाऊ की MBBSला हे आत्ताच सांगा असा आपल्या तीर्थरूपांना गंपूच्या भाषेत बापाला त्याने खडा सवाल टाकला होता. पर्सनली आय शुड लाईक टू बी आपलं डॉक्टर तुम्ही म्हणत असाल तर हॅव नो ऑब्जेक्शन टू बिकम AICS कलेक्टर हे त्याचे त्यावेळचे शब्द. फर्स्ट इयरमधूनही गंपू निसटला आणि मग इंटरला जे त्याचे एकदा डेरे पडले ते काही हल्ले नाहीत. त्यावेळी देखील नवीन मुलांना इंटर सायन्सचा अभ्यास कसा करावा या विषयावर त्याचा न विचारता मोफत सल्ला चालूच होता. पुण्यात जसा काही देवांना चिर तारुण्याचा वर आहे तसा गंपूला चिर प्रसन्नतेचा वर आहे. ब्राउनिंग नंतर स्वर्गात देव आहेत आणि जगाचं एकूण सर्व काही ठीक आहे असे अधिकारवाणीने म्हणणारा माझ्या पाहण्यात तरी फक्त एक गंपूच. त्याचा ती देवदत्त प्रसन्न मुद्रा घेऊन सर्वत्र संचार आहे. जिमखान्यावरच्या थिओसॉफिक क्लब पासून तो वज्रदेही गणपतीच्या मांडवापर्यंत तो कुठेही आढळतो. निवडणुकांच्या धामाधुमीत तर गंपूचा पक्ष कोणता हे खुद्द त्यालाच सांगणे कठीण, कारण प्रत्येक मिरवणुकीत भाग घेणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे अशी त्याने मनाशी खुणगाठ बांधून ठेवली आहे. जनाजा असो, तिरडी असो किंवा शवपेटिका असो, गंपूला सारखीच आपुलकी वाटते. ह्या क्षेत्रात तर त्याची गती विशेष आहे. शेवटल्या वस्तूंची खरेदी करताना देखील घासाघीस करून हातातल्या अंगठीने मडके वाजवून घेणारा महाभाग हा एवढाच. नेहमीच्या गिरायकाला बनवू नका मिस्टर हे वाक्य गंपू खेरीज कुणाच्याही तोंडून त्या दुकानदाराने कधी ऐकले नसेल. काही बाबतीतले त्याचे धैर्य तर वाखाणण्यासारखे आहे. सेक्शनमधल्या हेड क्लर्कला हार्ट अटॅक आल्याचे कळल्यावर गंपू तडक त्याच्या घरी गेला. कोण डॉक्टर? सातपुते?
हेड क्लार्कने पडल्या पडल्या खणत उत्तर दिले. सातपोते इज अ फुल. माझं ऐका. त्यांनी सांगितलं ना हार्ट अटॅक म्हणून. इट मस्ट बी समथिंग एल्स. मी सांगतो देन द हार्ट अटॅक तुम्ही मालिश करून घ्या. पण सातपुत्यांनी पडून राहायला सांगितले. हेड क्लार्कचे कुटुंब म्हणाले, व्हॉट एल्स कॅन दॅट मूर्ख फेलो से. पडून काय राहा, मी मालिश करतो. उद्या चालत याल पेंडसे साहेब. टेक इट म्हटलं फ्रॉम मी. काकू मोहरीचं तेल आहे, डोंट वरी. गंपू सटकला. मोहरीचं तेल स्वतः घेऊन आला आणि हेड क्लार्कचा जो जो अवयव हाती लागला तिथे तिथे त्याला रगडून काढले. हेड क्लार्क गुरासारखा ओरडत होता. 6 महिन्यांनी हेड क्लार्कची सूज उतरली तेव्हा गंपू छातीला हात लावून, इट इज बिकॉज ऑफ द मालिश. बरं आहे का पेंडसे साहेब, नाहीतर यू वुड नॉट हॅव सीन द लाईट ऑफ द डे. म्हणून प्रसन्न चेहऱ्याने त्याचे सेक्शनमध्ये स्वागत करीत होता. या सर्व कार्याला गंपूला परमेश्वराने सणसणीत आवाज दिला आहे. सामान्यतः 100 लोकांशी एका वेळी आपण बोलत आहोत अशा थाटात गंपू साध्या बोलण्यालाही आवाज लावित असतो. त्यामुळे इतरांनी तोंड उघडूनही काही फायदा होत नाही. महागाई भत्त्यासकट 125च्या पलीकडे मासिक आमदनी नसलेल्या गंपूला ही प्रसन्नता टिकवता येते कशी याचे आम्हाला अजन्म कुतूहल आहे. त्याच्या वडिलांना काही पेन्शन येते, परंतु गंपूने तुमचे पैसे आता तुम्ही तडक बँकेत ठेवीत चला असे बापाला ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे स्वतःचा हक्काचा पैसा खर्च करायची बापाला छाती होत नाही. अगदी लहानपणापासून स्वतःच्या वडिलांवर गंपूने एक विलक्षण वचक बसवला आहे. गंपूचा बाप एकूण हाडाचाच गरीब, परंतु त्याला अधिक गरीब करण्यात गंपूने फार हातभार लावला आहे. पितृसेवेने तर म्हातारा जेरीला आला आहे. रोज स्वतः झोपताना झोपलेल्या म्हाताऱ्याला जागे करून त्याच्या पावलांना वाटीत घेऊन तेल चोळण्यात गंपूला आपण म्हाताऱ्याची झोपमोड केल्याचे दुःख होत नाही. बापाला ब्लड प्रेशर काही नाही. आमच्या सेवा काय करतोय मिस्टर. हां, उगीच नाही. बरोबरीचे म्हातारे थकले. बाप ठणठणीत आहे की नाही. तळव्याला खोबरेल तेल चोळतो रोज झोपताना. एक दिवस क्रम चुकला नाही. लेट इट बी मध्यरात्र, पण तेल चोळल्याशिवाय झोपणार नाही. आस्क माय वाईफ. तुला सांगतो, तळवे थंड राहिले पाहिजेत. म्हणजे मेंदू थंड राहतो, आणि मेंदू थंड असला ना म्हणजे ब्लड प्रेशरची ताकद नाही माणसाच्या वाटेला जायची. बरं, बापाचं वय काय असेल? 60. पुढल्या वर्षी 61 साजरी करतोय. कोणाची? बापाची. कशाबद्दल? व्हॉट अ क्वेश्चन. 61 कशाबद्दल? अरे पण तुझे वडील काय पुढारी आहेत? नॉनसेन्स. 61वे वर्ष काय पुढाऱ्यालाच लागावं, आमच्या बापाला लागू नये. या युक्तिवादाला माझ्यापाशी तरी उत्तर नव्हते आणि बाप गायावया करीत असतो. गंपूने ब्राह्मण्य कार्यालय भाड्याने घेऊन 61 साजरी केली. त्या दिवशी समाजात गंपूचे स्थान काय आहे हे मला कळले. जवळजवळ 200 पान उठले होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्हा सर्व मित्रांच्या बायका गंपूच्या पक्षाला मिळाल्या होत्या. केवळ एखाद्या समारंभात मिरवायला मिळावे म्हणून त्या उत्सवात त्यांनी भाग घेतला होता हे उघड होते, परंतु गंपूच्या ऑर्गनायझेशनला तोड नव्हती. बापावर शुभचिंतनपर कविता लिहिणारा कवी देखील त्याने मिळवला होता. कुटुंबातली सारे माणसे गोळा केली होती. सनई चौघडा लावला होता. त्यांना शास्त्रोक्त राग वाजवण्याची तंबी दिली होती. एका कोचावर म्हातारीला बसवून पुण्यातल्या 10-12 वक्त्यांची वासने देखील घडवून आणली. गंपूचा बाप म्हणजे वास्तविक आसरा माणूस. खालच्या मानेने कचेरीत गेला. 25 वर्ष निमूटपणे नोकरी केली आणि रिटायर झाला. पण त्याच्यावर देखील 15-15 मिनिटे भाषणे करणारे लोक पुण्यात गोळा करता आले. कुणी त्याला जनकाची उपमा दिली, कुणी त्याचा रथ सत्यप्रिय अजातशत्रू धर्मराजाच्या बाजूला उभा केला, कुणी रामाचे चारित्र्य त्यांना बहाल केले. म्हातारा आणि त्याहूनही म्हातारी पार बुजून गेली होती. मांडव गंपूच्या मित्रमंडळींनी फुलला होता आणि शेवटी गंपू उभा राहिला. आपल्या खड्या आवाजात त्याने आपल्या बायकोला पंचारती आणायला सांगितले. 61 निरंजनांनी आपल्या आईबापांना 5-7 सुवासिनींनी पकडून ओळायला लावले. आणि हा कार्यक्रम संपल्यावर काही मंडळींनी आहेर केले.
त्यानंतर देखील धोत्राचे पान देणाऱ्या गृहस्थाला एवढ्या किमतीत मी तुम्हाला झकास धोतर आणून दिलं असतं, हे कुठून आणलं असे तो म्हणालाच. जोगळेकर मंडळीकडून आहेर करणारे गृहस्थ बावरून म्हणाले, जोगळेकर मंडळी म्हणजे एक नंबरचा लुच्चा. पुढल्या खेपेला मला सांगा, सूरजमल अँड सन्स शिवाय धोतर घेऊ नका. हा सल्ला द्यायचे हे ठिकाण नव्हते, पण गंपूला सल्ला द्यायला स्थळ काळाचा विचार करावा लागत नव्हता. सरतेशेवटी गंपूने आपला बाप या विषयावर समारोपाचे भाषण करून आजचे माझे यश हे केवळ ह्या बापामुळे आहे असे म्हणून भर मांडवात सर्वांसमोर बापाला साष्टांग नमस्कार घालून शतायुषी व्हा असा आशीर्वाद दिला. आजचे माझे यश या शब्दांचा मला अजूनही अर्थ कळला नाही, परंतु इंटर सायन्स नापास एवढे शिक्षण, जास्तीत जास्त 180 रुपयापर्यंत पोचवणारी नोकरी, 2 खोल्यांचे बिराड आणि लग्नानंतर 5 वर्षात 4 मुले, त्यातले 1 जुळे ही जबाबदारी असलेला गंपू स्वतःच्या कुठल्या यशाबद्दलही बोलला. हे कोडे मला असले तरी गंपूला नाही. जीवनात आपण कमालीचे यशस्वी आहोत हा मुळी त्याच्या आम्हा कोणालाही इतक्या दीर्घ परिचयानंतर देखील न आढळलेल्या यशाचा पाया आहे. धन्यवाद.